मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी मूर्ख बनवू नये असा इशारा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंगोलीमध्ये दिला। मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी आता खुर्ची सोडून रस्त्यावर येऊन आंदोलन करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आहेत। भारत ऊर्जा सप्ताह कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदी आज उद्घाटन करणार आहेत। गोवा दौऱ्यामध्ये मोदी 1300 कोटीहून अधिक विकास कामांचं लोकार्पण आणि शिलान्यास करणार आहेत। ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोर म्हणतो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली। भाजपला आपला पक्ष संपवायचा होता। 2014 पासून शिवसेना फोडत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यामध्ये चिपळूणमधल्या सभेत भाजपवर जोरदार टीका केली। रत्नागिरी दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राजन साळवींच्या चौकशीवरून मोदींवर हल्ला चढवला। बाळासाहेब ठाकरेंनी मोदींची खुर्ची वाचवली होती आणि त्यामुळे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोदींनाच बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत विचारा असा टोला त्यांनी लगावला। तसंच साळवी ही आपली जबाबदारी आहे असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं। रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांवर जोरदार टीका केली। सामंतांना दिलेला शब्द पाळून मंत्रिपद दिलं तरीही त्यांनी गद्दारी केली असं सांगत ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतली सभा ही रस्त्यावरची सभा होती असा टोला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी लगावला। ठाकरेंच्या या सभेपेक्षा आपल्या झेडपी गटाच्या सभेला जास्त गर्दी होते अशा शब्दांमध्ये सामंतांनी ठाकरेंना डिवचलं। रत्नागिरीतल्या सभेतील उद्धव यांचे काही नेते लवकरच शिंदे गटामध्ये येतील असं भाकीतही सामंतांनी वर्तवलं।